आमच्या ज्येष्ठ नागरिक महासंघाला 25 वर्ष झाले महोत्सव वर्ष आम्ही साजरा करतो आणि त्या रौप्य महोत्सव वर्षामध्ये हा मोठा इव्हेंट आमचा महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ यांचं अधिवेशन आपण लातूर नगरीमध्ये 34व्या राज्यस्तरीय अतिथी म्हणून संजय जी शिरसाट सर, सहकार मंत्री साहेब पाटील सहकार मंत्री यांची उपस्थिती लाभणार आहे। त्याचबरोबर जे मान्यवर आपले आमदार आहेत, आमदार सर रमेशरावजी कराड सर, विक्रमजी काळे सर हे या ठिकाणी येणार आहेत आणि 2 दिवसाच्या भरगच्च कार्यक्रमामध्ये मान्यवरांची भाषणं आहेत, परिसंवाद आहे, सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर उद्या सकाळी सकाळच्या सत्रामध्ये आपल्या गांधी पुतळा ते आपल्या दिवाणजी मंगल कार्यालयामध्ये शोभायात्रेचं आपण आयोजन केलेलं आहे आणि शोभायात्रा काढत असताना मध्ये जे महापुरुष आहेत आपले गांधी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर महात्मा फुलेंचा पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, यशवंतरावजींचा पुतळा या सर्वांना अभिवादन करून आम्ही आमचे शोभायात्रा काढत दिवाणजी मंगल कार्यालय अशोका हॉटेल पासून वळून दिवाणजी मंगल कार्यालयापर्यंत काढणार आहोत। याचा सविस्तर इतिवृत्तांत आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय श्री अण्णारावजी टेकाळे सर हे या ठिकाणी आपल्याला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमात देणार आहेत। धन्यवाद। आम्ही परत आमची ओळख करून देतो, चालेल? मी अण्णासाहेब टेकाळे, अध्यक्ष महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ। अशोक तेरकर, उपाध्यक्ष फेस्कॉम। मी चंद्रकांत महामुळे, मुख्य सचिव फेस्कॉम। मॅडम मी डॉक्टर निर्मला कोरे, महिला समिती फेस्कॉम प्रमुख। मी महेश कार्ड दिले, महेश कार्ड दिले का? अरुण रोडे, माजी अध्यक्ष फेस्कॉम। या अरुण रोडे घ्यायची समोर खुर्ची। अरे सर सॉरी अरे एक खुर्ची घ्या, नाही इकडे इकडे मी आरबी जोशी, इकडे अन्ना, ज्येष्ठ नागरिक संघ लातूरचा अध्यक्ष। मी प्रकाश गोगनराव गादगिरे, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ 34व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा कार्यभार प्रकाश गादगिरे। मी डॉक्टर बी आर पाटील, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचा संघटक सचिव आणि या संघाचा माजी अध्यक्ष माजी सचिव। नमस्कार। सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो या लातूर नगरीमध्ये। या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोच, पण त्यासोबत की लातूरला अधिवेशन आम्ही घेत आहोत। 2009 मध्ये लातूरला महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक संघाचं प्रथम अधिवेशन विलासराव देशमुख साहेब असताना झालं होतं। मधल्या काळात बाकीच्या ठिकाणी अधिवेशन झाले, धुळे असतील, नांदेड असतील किंवा बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात। पण योग बघा आता की 9 नंतर आता 24 म्हणजे 17 वर्षांनी लातूरला संधी मिळाली आणि आम्ही दरवर्षी असा नियम करतो की ज्या प्रायोजक मंडळांना अधिवेशन घ्यायचं आमच्या नियामक मंडळामध्ये चर्चा करतो आणि इथल्या संघाला 25 वर्ष झाले होते। एक रौप्य महोत्सवी संघ म्हणून त्याची नोंद झाली। अशा संघाने आमच्याकडे विनंती केली की आम्ही हे करतोय, आम्हालाही बरं वाटलं। लातूराच्या सोयी सवलती आहेत सगळ्या, म्हणजे लातूर पुढारलेलं शहर आहे महाराष्ट्रातलं। आम्ही यांना मान्यता दिली आणि हा आता अधिवेशन उद्या 11-12ला सुरू होते। आम्ही ते छोटीशी आपल्याला नोंद दिली, त्याच्यामध्ये सगळं मिळेलच। मला सांगायचा उद्देश की ही जी लातूर नगरी आहे हे आमच्यासाठी लातूर भूषण आहे। लातूरचा पॅटर्न इथं अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे, लातूरचा पॅटर्न अख्ख्या महाराष्ट्रात गेलेला आहे आणि म्हणून या लातूर नगरीनं म्हणजे फार मोठे मोठे विलासराव देशमुख साहेब असतील, गोपाळराव पाटील साहेब असतील, अनेक रथी महारथी, शिवाजीराव पाटील निलंगेकर ज्यांच्याकडे मला काम करायची संधी मिळाली, असे अनेक रथी महारथी आहेत। त्यांच्या नगरीत हे होतंय त्याचा आम्हाला सर्व ज्येष्ठ नागरिक आनंद आहे आणि म्हणून आम्ही सर्वांच्या वतीनं मी आपल्याला परत आश्वासन देतो की होणारं अधिवेशन एक चांगल्या प्रकारचं अधिवेशन, ज्येष्ठांना विचार विनिमय करून त्यांना चांगलं, कारण सर्वात महत्त्वाचा उद्देश काय, ज्येष्ठ नागरिकांचं उरलेलं आयुष्य 60 नंतरचं आयुष्य सुखानं समाधानानं आरोग्यदायी जावं, ह्याच्यासाठी ह्या संघटनेची स्थापना झालेली आहे। ते आमचं उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी
वर्षातून 2 वर्षातून एकदा हा आनंद मेळावा साजरा करतो. त्याची चर्चा होते. ज्येष्ठांचे आरोग्य सुख समाधान देण्यासाठी काय काय निर्णय घ्यावे लागतात, त्यांच्या समस्याचे निवारण करण्यासाठी जे चांगल्या प्रकारचे व्यक्ती असतात, डॉक्टर असतात, समाजाला दिशा देणारे प्रतिनिधी असतात, त्यांच्याकडून ज्येष्ठांचं आरोग्य मान, त्यांचं जे सुख समाधान त्याच्यामध्ये काय वाढ होत आहे का, आपल्याला कल्पना असेल की आपला जो जीवन मरणाचा दर होता तो 57 होता आधी, आता 72 झालाय. सगळ्यात एक नंबर जपान आहे 89. आता संशोधन वाढलंय, मेडिकल फॅसिलिटी वाढल्यात, त्याच्यामुळे आपल्याला जास्त दिवस जगायचे. मी आपल्याला सांगतो की ज्येष्ठ नागरिकाचं वय आता जरी एवढं असलं, महाराष्ट्रामध्ये 75 अबोव 52 लाख लोक आहेत. टोटल 1,50,00,000 लोक महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिक, जवळपास 13 ते 14% पकडा. आणि 2050 मध्ये ही संख्या महाराष्ट्रामध्ये 25% ज्येष्ठ नागरिक होईल. म्हणून आता ह्या ज्येष्ठ नागरिकांकडे बघण्याचा समाजाचा तुमचा आमचा सर्वांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. पूर्वी काय होतं, ज्येष्ठ आणि वेस्ट, नाही आता ज्येष्ठ आणि बेस्ट असा आता बदल झालेला आहे. आणि ज्येष्ठाचे जग अनुभव संपन्न असतात. कुणी कुठल्याही क्षेत्रात काम केलं असेल, कुठल्याही क्षेत्र असेल तर तुम्हाला ते तुमच्या ज्ञानाची शिदुरी असेल, त्याचा समाजाला फायदा होणार पाहिजे. त्यासाठी आम्ही कार्यकर्ता आहोत. आणि आमची जी संघटना आहे, खरं सांगायला मला म्हणजे हरकत नाही, गेली 14 वर्ष आम्ही झगडत होतो. मी कुठल्या पक्षाचा नाही, आमचा संघटना कुठल्या पक्षाची जोडलेली नाही, आमचा एकच पक्ष ज्येष्ठ नागरिक कक्ष. आणि आम्ही 14 वर्ष झगडत होतो. 14 वर्षानंतर एकनाथ शिंदे सारखे मुख्यमंत्री लाभले आणि आमचा वनवास जवळपास संपला म्हणायला हरकत नाही. कारण 100 मागण्या केल्या होत्या, 100 मध्ये 80% मागण्या केलेलं एकनाथ शिंदे. तर त्या ज्या काही मागण्या मान्य केल्यात, कारण वी आर फर्स्ट इन इंडिया. मी ऑल इंडियाचा उपाध्यक्ष आहे, अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघाचा सुद्धा उपाध्यक्ष आहे. आमची मिटिंग झाली 2-3 महिन्यापूर्वी, त्याच्यात आम्ही चर्चा केली व कुणाला किती फॅसिलिटी मिळतात, त्याचंही मी स्टेटमेंट आणले. तर सगळ्यात जास्त 11 प्रकारच्या फॅसिलिटी देणारं महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. आणि दुसरं महत्वाचं, आम्ही सरकारकडे मागणी केली होती की स्वतंत्र मंत्रालय द्या. तर सरकारने निर्णय घेतला की मंत्रालयाचं आम्ही नंतर बघू म्हणले. ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ स्थापन करणारा महाराष्ट्र सुद्धा पहिलं देशामधलं राज्य आहे. कुठल्याही राज्यामध्ये कल्याणकारी महामंडळ ज्येष्ठासाठी नाही आहे. तर अशा अनेक प्रकारच्या सोयी सवलती मिळाल्यात आणि सरकारने जो सकारात्मक भूमिका घेतली त्याचा आम्हाला आनंद आहे. काही छोट्या मोठ्या मागण्या आहेत, त्याचे मी आपल्या ह्याच्यामध्ये दिलेत. सगळ्यात महत्वाची मागणी आपल्याला सांगतो, त्याच्यात दिली मी. सगळ्यात महत्वाची मागणी, आमचा जो रेल प्रवास 60 नंतर काढून घेतलेला, कोरोना काळात त्यांनी विड्रॉ केला होता. आमची आता आग्रहाची मागणी आहे. आम्ही यासाठी दिल्लीला जाऊन वैष्णवना भेटलोय. महाराष्ट्रातल्या 48 खासदारांना लोकसभेचे इलेक्शन होण्यापूर्वी आणि लोकसभेनंतर सुद्धा त्यांना कळवलं की हे जे मागण्या आहेत लोकसभेमध्ये प्रश्न विचारा, शून्य प्रहरमध्ये विचारा. तर मला थोडं दुःख वाटते, आउट ऑफ 48 4 लोकांनी हा 0 आवर मध्ये प्रश्न उपस्थित केलाय. आम्ही त्याच्या पाठीमागे आहोत, तर हा आमचा अधिकार आहे. आम्हाला दिलेलं, आम्ही जे 60 वर्षापर्यंत सेवा केली, घटनेनं तुम्हाला अधिकार दिलाय की चांगलं जीवन जगायचं, त्याच्यासाठी आम्हाला आवश्यक आहे. आणि आम्ही त्यांना सांगितलं, पटवून दिलं वैष्णवना. त्यांचं म्हणणं होतं की मला तोटा होतोय वगैरे वगैरे. आम्ही सांगितलं आमच्याकडे हिशोब आहे. आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्रामध्ये 75+ लोकांना एसटीनं फुकट प्रवास दिला. आमच्याबद्दल लोकांनी बरेच क्लिप टाकल्या की बुरशी बांधायला लातूरला जातोय, डबा द्यायला पोराचा उस्मान जातोय. सर आपल्याला मी आज सांगतो, खात्रीपूर्वक सांगतो, 75+ फुकट दिल्यानंतर, महिलांना 50% + दिल्यानंतर महाराष्ट्र एसटी महामंडळ नफ्यामध्ये आलेलं आहे. ऑन रेकॉर्ड सांगतो मी. 2024 मध्ये एकाच महिन्यात 30 कोटी प्रॉफिट झालाय. किती? 30 कोटी. तर आपलं असं काय नाही की फॅसिलिटी दिली म्हणजे तोट्यात देत, असं काय नाही. नंबर ऑफ प्रवासी वाढले. पूर्वीच्या एसटी बसेस रिकाम्या जात होत्या, 50% तर 50% मिळालं ना. तर अशा जे म्हणजे आमच्याबद्दल काही लोकांनी नाराजी व्यक्त केली होती, पण हे सत्य आहे. आणि सर 2 गोष्टीमुळे आमच्या कुटुंबात नाराजी होते. 2 गोष्टीमुळे ऑलवेज होत नाही. ज्यावेळेस आम्ही अशा कुटुंबामध्ये 60 नंतर तोपर्यंत आमच्या घरात वाद होत नाही. एकदा आम्ही असे आडवे झालो कॉटवर, मग सुरू होते. बाबाला 2दा दाखवलं, आईला 3दा दाखवलं. म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी विनंती केली की 1.5 लाखाचं कव्हर काही होत नाही 1.5 लाखामध्ये. आता आजार अनेक प्रकारचे आजार आहेत. सांगायला अत्यंत आनंद होतो की आमची जी टीम बसली आहे ह्याच्यामध्ये सर्व समावेश लोक आहेत.
सगळ्या ह्याच्यामधले ज्यांचा अनुभव संपन्न लोक आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्यांचं सगळं अभ्यास करून आम्ही सगळ्या योजना शासनाकडे मांडल्या आणि शासनानं मान्य केल्या. आम्ही दुसरी एक महत्वाची योजना ते भारतामध्ये कुठेही नाही, ज्याच्या वयाला 60 वर्ष पूर्ण झाली अशा नागरिकाला रोग झाल्यानंतर इलाज होईल. आम्ही सरकार म्हणलं की समजा आमचा आयुष्य आहे, तुम्ही प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. रोग झाल्यानंतर पुन्हा त्याची सेवा करण्यापेक्षा रोग न होऊन म्हणून काय करता येईल तुम्हाला, म्हणजे तुम्ही काय अपेक्षा आहे. मी म्हणलं ज्या नागरिकाला वयाची 60 वर्ष पूर्ण झाली अशा ज्येष्ठ नागरिकांचं वर्षातून 2 वेळा मोफत आरोग्य तपासणी सरकारनं करायची हा निर्णय झालेला आहे, जीआर निघालेला आहे. म्हणजे समजा त्याच्यामध्ये दुर्दैवानं काही आलं तर ते दुरुस्त होईल ना. नाही तर बऱ्याच वेळा असं ऐकायला मिळतं की आता हे 3री स्टेज आहे, 4थी स्टेज आहे, म्हणजे कार्यक्रम संपला. म्हणूनसाठी आम्ही असं अनेक प्रकारच्या सुविधा दिल्यात. पूर्वी काय व्हायचं, पोलीसमध्ये काम करणारे लोक आपलेच आहेत, ते सुद्धा बाहेरून आलेले नाहीत ना. तिथे गेल्यानंतर तुम्हाला जी वागणूक मिळत होती, मला अनुभव आहे, ते गृहमंत्र्याकडे पीए म्हणून काम केले. मी बघत होतो की काय चालतंय काय नाही. मी साहेबांना सांगितलं प्रत्येक पोलीस स्टेशनला, महाराष्ट्रात 792 पोलीस स्टेशन आहेत, प्रत्येक पोलीस स्टेशनला ज्येष्ठ नागरिक कक्ष निर्माण करावा. कुणाच्या आदेशाखाली, ज्येष्ठ नागरिकाच्या आदेशाखाली प्रत्येक पोलीस स्टेशन ज्येष्ठ नागरिक कक्ष निर्माण करावा. डायरेक्टर जनरल पोलीसनी गेल्या 2 महिन्यापूर्वी ऑर्डर काढल्यात आणि महाराष्ट्रात मोर दॅन 50% पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन झाले. आमचा उद्देश एकच आहे, ज्येष्ठांना कुठलीही अडचण येऊ नये, त्यांचं उर्वरित आयुष्य सुखानं समाधान झालं पाहिजे. एक साधी गोष्ट सांगतो, विरंगुळा केंद्र लातूरला असते 2-4 विरंगुळा केंद्र आहेत. आता घरात काय कोरोनामध्ये काय बघितलं आपण, किती हाल खराब झाले. आम्ही कुणाकडे जातो, आम्ही लहान मुलाकडे जातो का, आम्ही सवय एका गार्डनमध्ये जाऊन कुठेतरी चर्चा करून दिवसभर घरात बोर होते. सुख दुःख वाटण्याचं एक एकमेव ठिकाण विरंगुळा. आणि तिथं मग सरकारने विनंती केली आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे सर. मी पहिलं काय सांगतोय की आपण निर्णय घेतला, कसे निर्णय होतात. कालच वाचलं कोणतरी चायनामध्ये व्हायरल आला, आम्ही लगेच काल पत्र देऊन टाकलं 60+ ज्येष्ठ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करा. झाल्यानंतर सगळं करतील हो. आणि मला सांगायला सर आनंद होतो की आज आमचे संबंध सरकार कुठल्या याच्यामध्ये जात नाही. आज आमचे सरकार संबंध एकदम सकारात्मक आहेत आणि संवादाचे आहेत. त्याच्यामुळे माझं एवढं सांगतो का, तुम्हाला अजून एका ठिकाणी जायचंय आणि आपल्याला काय प्रश्न विचारायचे विचारलं, आपण आलात, आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आमची आपल्याला विनंती आहे की आपण समाजाचं घटक आहात, ज्याच्याकडे समाज मोठ्या आशेने बघतोय. हा 4था खांब आहे लोकशाहीचा आणि तुमच्या खांबावर ज्येष्ठांचा आधार सुद्धा अवलंबून आहे. एक मी साधा प्रश्न विचारला होता दूरदर्शनवर, माझं लाईव्ह चालू असताना, महाराष्ट्रामध्ये एकही पॅलिएटिव्ह केअर सेंटर नव्हतं. एकही पॅलिएटिव्ह केअर सेंटर म्हणजे आपण जे आरोग्य एखादं मरण यातना भोगत असतो पेशंट, तर तो जिवंत होऊ शकत नाही. डॉक्टर सांगितलं हा मरणारच आहे, पण पॅलिएटिव्ह केअर म्हणजे मरण यातना करण्याचं सेंटर. एकनाथ शिंदे साहेबांना ज्यावेळेस आरोग्यमंत्री झाले त्यावेळेस सांगितलं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता पॅलिएटिव्ह केअर सेंटर सुरू झाले. केरळ भारतामध्ये पहिलं राज्य आहे, प्रत्येक PSCला पॅलिएटिव्ह केअर सेंटर असणे. केरळ असं एक राज्य आहे. आम्ही म्हणलं महाराष्ट्र राजधानी लोक तुम्ही सांगता, देशाची राजधानी सांगता, मग एक तर केअर सेंटर व्हा. आणि माझ्या योगायोगानं KMला सुपे साहेब होते डीन, त्याने माझा प्रश्न उचलून धरला आणि ती मागणी सरकार रेटली आणि आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये पॅलिएटिव्ह केअर सेंटर उभा राहिले. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यामधून ज्येष्ठांना दिलासा येईल असा आम्ही प्रयत्न करतोय. ते आमचा हाच उद्देश आहे, म्हणून आम्ही सगळं प्रयत्न करतोय. आणि रेल्वेची मागणी आता आमचं अधिवेशन उद्या ठरावच घेणार आम्ही आणि येणारा सांगणार. आणि मला सांगायला वाटतो की आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली होती बिफोर दॅट इलेक्शन की साहेब तुम्ही प्रश्न मनावर घ्या. तर त्यांनी आज मागणी केली, उद्या त्यांनी वैष्णवला पत्र दिलं आणि फोनही केला, माझ्या समोर केला. म्हणजे सकारात्मक चाललंय. आता आपल्याला काय सरकार काम थोडं वेळ लागतो, आपण आमच्यापेक्षा तुम्ही तज्ञ आहात एवढंच मी सांगतो आणि थांबतो. आपले काय प्रश्न असते विचारा आणि आम्ही सगळं स्टेजवरती आपल्याला समाधान करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. प्रत्येक विभागाच्या अंतर्गत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ग्रामपंचायत पातळीवर, तालुका पातळीवर ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क करून एक 25-25चा एक कमीत कमी 25 ज्येष्ठ नागरिक, पुरुष असो महिला असो, एकत्रित संघ पद्धतीने एक संघ तयार करतो. संघ तयार करून तो संलग्नता फेस्कॉमशी, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाशी संलग्नतेची घेतो आणि ती संलग्नता घेतल्यानंतर या एकूणच कार्यप्रणालीमध्ये त्यांचा समाविष्ट त्याच्यामध्ये केला जातो. तुम्ही जाता ते सांगते आमचं याच्यामध्ये हे बसत नाही, ते बसत नाही.
अशी जी तक्रार निवारण समिती होती, यापूर्वी महाराष्ट्रामध्ये तक्रार निवारण समितीमध्ये कुठल्याही ज्येष्ठ नागरिकाचा समावेश नव्हता. आम्ही सरकारकडे मागणी केली की आमचे जे लोक आहेत त्यांचं निवारण होत नाही. तर जिल्हा तक्रार निवारण समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आहे. त्या तक्रार निवारण समितीवर प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांचे 2 प्रतिनिधी नेमावेत असं GR काढला आणि कमिट्या स्थापन पण झाल्या, लातूरची पण झाली. आणि ह्याचं जर समजा काही बसत नाही, एक साधं उदाहरण सांगतो. परवा मी या लातूरचा आहे, मी पण या जिल्ह्यात आहे. आमच्या खेडेगावची एक भगिनी दूध काढत असताना गाईनं लात मारली, 4 फसव्या फ्रॅक्चर झाल्या. हॉस्पिटलमध्ये गेली महिला, त्यांनी सांगितलं की नाही आमचं बसत नाही. मी फोन केला महात्मा फुलेच्या शिवला, की पेशंट मेल्यानंतर तुम्ही देणार का, हा जिवंत आहे ना. तर ते म्हणजे कुठल्या हॉस्पिटलमध्ये, मी सांगितलं नाव सांगत नाही कुठलं. आणि मग नंतर त्यांनी सांगितलं की आमच्यावर त्यांनी नोंद केली नाही वगैरे वगैरे. तिथे फॉर्मच भरून घेतला आहे. आणि त्या पेशंटला ज्यांचे बरगाडे मोडले होते 4, त्याला सांगितलं सरकारनं की हे तुमच्या ह्याच्यात बसत नसेल तर बसवा, स्पेशल केस मग आमच्याकडे पाठवा आणि त्याचं काय रिएम्बर्स करेल तर सरकार करेल. अशासाठी आम्ही नेमली, राज्य पातळीवर कमिटी नेमली. त्या कमिटीमध्ये मी पण आहे, हे पण आहेत. म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना कुठलंही अडचण येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. शेवटी आता आपण त्या यंत्रणेमध्ये आहात, तिथे आपल्यासारखेच माणसं बसलेले आहेत, कमी जास्त होत राहतं. पण आमचा मॅक्झिमम प्रयत्न आहे की कुठलीही अडचण ज्येष्ठांना येऊ नये, त्यासाठी ही संघटना काम करते. या प्रेसकॉमचं अधिवेशन ते घेतात, 2 दिवस ते अधिवेशन आहे, तुम्ही सगळे या. आता मी फक्त एवढं सांगतो की 12/12/1980 प्रेसकॉमची स्थापना झाली आणि 34 वर्षाचे डॉक्टर राधाकृष्ण भट यांनी ही प्रेसकॉमची स्थापना केली. पहिले संस्थापक अध्यक्ष, वय वर्ष 34. आजची परिस्थिती अशी आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे, 258 तालुके आणि 40,232 गावं आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये 1,40,00,000 ज्येष्ठांची संख्या आहे. परंतु गेल्या 45 वर्ष सुरू झाले प्रेसकॉमला. आमचे आता जवळजवळ 6,000च्या वर संघ आहेत आणि मग सांगितल्याप्रमाणे 22 लाखाच्या वर आमचे मेंबर आहेत आणि 14 प्रादेशिक विभागाच्या माध्यमातून आमचं काम चालतंय. परंतु आमचा आता नारा असा आहे, नांदेडच्या अधिवेशनात मी दिला, की गाव तिथे संघ. प्रत्येक महाराष्ट्रातील गावामध्ये त्या ठिकाणचे जे 60+ आहेत स्त्री पुरुष, त्यांनी एकत्र येऊन ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना करावी आणि त्यांनी प्रेसकॉमला अटॅच व्हावं. कारण आमची ताकद वाढली पाहिजे आणि आमची संघटन वाढले पाहिजे. कारण आता अण्णासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे या शासनाने आमचे जवळजवळ 70-80% प्रश्न रेल्वेचे कर्मचारी असताना त्यांचं स्वतंत्र मंत्रालय आहे. पण आज महाराष्ट्रामध्ये नाही, महामंडळाची स्थापना झाली आहे, पण स्वतंत्र मंत्रालयाची आमची मागणी आहे. गाव तिथे संघ हा आमचा नारा आहे आणि प्रेसकॉमचे त्या दृष्टिकोनातून प्रयत्न आहे. आणि सांगायला अतिशय आवडतो की मराठवाड्यामध्ये आमचे 2 प्रादेशिक विभाग आहेत, एक दक्षिण मराठवाडा आणि उत्तर मराठवाडा. आणि सगळ्यात जास्त संघ निर्मितीचं काम हे दक्षिण आणि उत्तर मराठवाड्यानेच केलेलं आहे. आज परिस्थिती अशी आहे की गेल्या 4 महिन्यामध्ये 1,000च्या वर ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करणारा हा दक्षिण आणि उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग आहे. आणि या ठिकाणी हे अधिवेशन साजरं होतंय. तेव्हा प्रेसकॉमच्या जे ध्येय धोरण आहेत, जे अंगीकृत उद्दिष्ट आहेत, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय. आणि अधिवेशनाचं सगळ्यात मोठं काम असतं की संघटना नक्की काय करती हे सर्वसामान्य लोकांपर्यंत गेलं पाहिजे आणि त्यांना ही प्रेरणा मिळून त्यांनी. सगळ्यात महत्वाची गोष्ट की आमच्यामध्ये फक्त 9% लोकांना पेन्शन मिळते, 91% लोकांना. मला स्वतःच पेन्शन नाही, मी जिल्हा सहकारी बँकेतून रिटायर झालोय, जनरल मॅनेजर, मला पेन्शन नाहीये. 91% लोकांना पेन्शन मिळत नाहीये. नाही 81 पूर्ण झाले. अशांचा अमृत महोत्सव आणि सहस्त्रचंद्र दर्शन हा सोहळा आम्ही अत्यंत सगळं कुटुंबासह त्यांना आमंत्रित करून नातू, सुना, बंधू यांच्यासह त्यांना बोलावून यथोचित त्यांचा सत्कार करतो. अत्यंत महत्वाचा कार्यक्रम आम्ही करतो. मध्ये मध्ये मग आरोग्य शिबिर आहे, वेगवेगळ्या विषयी, हृदयाविषयी, डायबिटीज विषयी डॉक्टरांना बोलावून त्याची आम्ही व्याख्यान आयोजित करतो. विशेष आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे की आपण लातूरला आमचं स्वतःचं विरंगुळा केंद्राची निर्मिती केलेली आहे. श्वेत प्रतिष्ठानच्या समोर खोली घडली. आपल्या महानगरपालिका आणि शासनाच्या मदतीनं विरंगुळा केंद्राची निर्मिती होत आहे. 1 ते 2 महिन्यात त्याचा ताबा आम्हाला मिळेल. आणि आमचं रोप महोत्सवी वर्ष असल्यामुळे काय
आम्ही ज्यावेळेस आमच्या कार्यकारिणीनं कारभार स्वीकारला त्यावेळेस फोन केला होता की आपल्याला लातूरला अधिवेशन घ्यायचं. आमचे माननीय सचिव प्रकाश गाडगीळ यांना विचार केला होता आणि त्यांच्या विचाराला आमच्या कार्यकारिणीनं पूर्ण सहकार्य देऊन तन मन धनान आज 4 महिन्यापासून तयारी करतो. अध्यक्ष साहेबांना आम्हाला परवानगी दिली त्यावेळेस आमचे रोडेश्वर अध्यक्ष होते, ते या ठिकाणी आले, पाणी केली, मंजुरी दिली आणि आम्ही कामाला लागलो. लातूरला शोभेल असं अधिवेशन या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. दुसरा आमचा नियम होता विरंगुळा केंद्राचा, तो आम्ही मित्तल साहेबाला भेटून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या मदतीनं आम्हाला तो जागा मिळाली. त्या ठिकाणी पालकमंत्र्यांना आम्हाला फंड दिले, कलेक्टर साहेबांनी फंड दिले आणि त्याच्यातून आमची वास्तू निर्माण झाली. हे महत्वाचं आहे, हे आमच्या कार्यकाळातलं काम आहे. बाकी शिबिर होतात, मार्गदर्शन होत आहे, लोकांच्या अडीअडचणीला धावून जातो. काय कोणाच्या जर असेल ज्येष्ठांच्या तसा जवळजवळ 350-400 सभासद सध्या आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये. आणि आता सध्याचं कार्यालय आमचं क्रीडा संकुलात 18 नंबरच्या गाळ्यामध्ये आहे. ते आम्ही 2-3 महिन्यात आता सोडू, स्वतःच्या वास्तूमध्ये जाऊ. फक्त आम्हाला एक आहे, आमच्या कार्याला प्रसिद्धी तुम्ही देतो, आम्ही थोडं कमी पडतो काय आपल्यापर्यंत यायला. आपण जर वेळी मदत केली तर नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला आपलं वैभव काय. धन्यवाद. असे काही लोकांची एक निर्माण केलेली आहे की ते केअर गिव्हर्स म्हणून त्यांना आम्ही ट्रेनिंग दिलंय फर्स्ट एडचं. विशेषतः पुण्याला ILCG आहे, इंटरनॅशनल लॉन्जिव्हिटी सेंटर, आणि डॉक्टर रघुनाथ माशेलकर आणि आपले जयंत उमराणीकर त्याचे व्हाईस चेअरमन आहेत, ते चेअरमन आहेत. तिथे आम्ही 20-20 ज्येष्ठांचे 1-1 महिन्याचे केअर गिव्हर्सचं त्यांना ट्रेनिंग दिलं. 1000 रुपये त्यांना स्टायपेंड दिला, त्यांना रोजचं जेवण चहा नाश्ता दिला. आज आम्ही ठिकठिकाणी जे केअर गिव्हर्स आहेत त्या केअर गिव्हर्सची संपूर्ण माहिती त्या भागातल्या सगळ्या हॉस्पिटलला दिलेली आहे. आणि जो एकाकी ज्येष्ठ नागरिक आहे की ज्याच्याकडे कुणी नाहीये त्यांच्याकरता ते केअर गिव्हर त्यांना डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी घेऊन जाणे, त्यांना औषधं आणून देणे, त्यांना बाकीची सगळी जी काही फर्स्ट एड आहे, कोणाला कॅथेटर लावायचं असेल, कोणाला सलाईन लावायचं असेल, हे सगळे काम आहे. पुण्यामध्ये आमचे काबा कुलकर्णी नावाचे ग्रस्त आहे, वय वर्ष 87, बंडोपंत फडके म्हणून आहेत. अशी 25 जणांची आमची टीम नुसती पुण्यात आहे. आणि असे आम्ही सर्व ठिकाणी केअर गिव्हर्स तयार केलेले आहेत. आणि अशा पद्धतीने एकाकी ज्येष्ठ, मग याने तो प्रश्न विचारला की ओनली ज्येष्ठांसाठी तुम्ही काय करता, तर 1 ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनने ऑर्गनाईज केलेला आहे. संपूर्ण जगात तो पाळला जातो आणि त्या ठिकाणी सगळे ज्येष्ठ एकत्र येतात. परंतु फेस्कॉमच्या माध्यमातून आम्ही जो कार्यक्रम केला आहे, उत्सव कला गुणांचा सन्मान ज्येष्ठत्वाचा, याच्या अंतर्गत आम्ही ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्यातले जे स्पार्क आहेत, त्यांच्यातले जे गुण आहेत ते बाहेर काढण्याकरता, मग त्याच्याकरता ज्येष्ठ नागरिकांची निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, गायन स्पर्धा, नर्तन स्पर्धा, एकांकिका, नाट्याभिनय, असे 10 प्रकारचे कार्यक्रम आम्ही घेतो. आणि त्यांचे विभागीय वगैरे स्पर्धा घेत जे शेवटी येतात त्यांना आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरात आम्ही याला पाठवलेलं आहे, सरदार वल्लभभाई. तर अशा प्रकारचे कार्यक्रम जे आहेत. त्याच्यानंतर आम्ही मासिकं चालवतो. मनोहरी मनोवा हे आमचे मासिक आहे 1993 पासून. आणि त्या मासिकामध्ये आमचे ज्येष्ठ नागरिक कविता करतात, स्वतःच्या स्वरचित कविता, स्वतःचे लेख, हे सर्व प्रकार जे आहेत. तर हे आमचं 93 पासून आहे. शिवाय आमचे प्रत्येक प्रादेशिक विभागाने स्वतःचं एक मासिक काढलेलं आहे त्या भागापुरतं. तुम्हाला जोडतो. तर ज्येष्ठांचे स्पार्क आहे ना, त्यांना बाहेर काढणे. त्याच्या अहो किती सुंदर कोणी आता याच्यामध्ये आमच्या आज तुम्ही स्मरणिका पाहिलं ना, त्याच्यामध्ये त्यांनी ज्येष्ठांनी केलेल्या कविता आहेत, लिहिलेले उत्तम लेख आहेत, आठवणी आहेत. आम्ही नवी मुंबईला धनगर साहेब, नवी मुंबईला ज्येष्ठ नागरिक संघ नेरूळ आहे, त्यांनी एक संकल्प राबवली की हॉस्पिटलमध्ये तर तुम्हाला बेड मिळतो, घरी आल्यानंतर तो असा बेड मिळत नाही. तो 15,000 रुपये किंमत आहे. आमच्याकडे 20 बेड आहेत. फिजिओथेरपी सेंटर 25 रुपये घेतो. किती? 25 रुपीज ओनली पर पेशंट. फिजिओथेरपी, योगा त्यांचं जाऊन आणि जे साहित्य देतो सगळं हॉस्पिटलला इलेक्ट्रिकल ऑफ द यंत्रणा. त्याच्यामुळे त्या कागदा वगैरे अडकून न बसण्यापेक्षा आम्ही असं मुंबईत 4 ठिकाणी सुरू केले.
एकदम अभ्यासिका चालू आहे, ग्रंथालय चालू आहे, ग्रंथालय. सगळ्या प्रकारची फॅसिलिटी म्हणजे एका छताखाली. आता काय होईल माहिती आहे का, आता बाहेर ठिकाणी विरंगुळा केंद्र नाहीत, ज्येष्ठांनी बसायचा कुठला प्रश्न होता, आता विरंगुळा केंद्र नाही, त्यांना ते सोय करता येईल. आणि विरंगुळा केंद्रामध्ये पेपर, टीव्ही, खुर्च्या, कॅरम, पिण्याचं स्वच्छ पाणी, अशा सगळ्या सोयी म्हणजे सरकार देणार. आम्ही नाही काय काय, फक्त आम्ही चालवायला घेणार असं. महाराष्ट्रात हो, एज कॅटेगरी केलेली आहे का 60च्या पुढे सगळ्याचा 60+ म्हणजे ज्येष्ठ नागरिक. तसं युनायटेड स्टेट मध्ये त्यांनी 3 कॅटेगरी केली. हा, सिनियर, त्याला 80+ सिनियर, आपल्याकडे कसं आहे 60+ 80 नाही. आता आपल्याकडे इन्कम टॅक्सला 80च्या वरचा स्लॅब वेगळा आहे ज्येष्ठ नागरिकाचा, 60 ते 80. तुम्ही वाचत आहात. हो सर, 65 ते 74 एक बरोबर, तिकडचे 3 आहेत. यंग ओल्ड, बरोबर. त्याच्यानंतर मिडल ओल्ड 75 ते 84, 485 ओल्ड. आपलं तसंच आहे, आपल्याकडे कसं आहे 60-80. 60-80. हा, ज्येष्ठ नागरिक, 80 सिनियर आणि 100 त्याला बोलायचं नाही काय. सेंचुरी. आणि एक सांगायचं राहिलं, मी 1 ऑक्टोबरला जसं वय वाढलं सर 1 ऑक्टोबरला मी अध्यक्ष म्हणून चार्ज घेतला. फेस्कॉम ज्येष्ठाच्या दारी सरकार जसं असतं तसा कार्यक्रम राबवला आम्ही. 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दिवाळी होती. महाराष्ट्रात ज्या भागामध्ये 100 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक आहे, 100 अबो, त्याच्या घरी जाऊन आमच्या ह्या सर्व सहकार्यांनी बसलेल्या त्याच्या घरी जाऊन त्याचा सन्मान केला. असे ज्येष्ठ नागरिक शोधून काढले. आणि बीड मधला नवगणे गावाचा ज्येष्ठ नागरिक, आता 116 सांगतायत, त्याला फेटा बांधता येत नव्हता. आमचे लोक गेले आणि त्यांनी स्वतः फेटा बांधला. आणि त्यांनी सांगितले आता माझा 10 वर्ष मरत नाही मी अजून. कारण ऊर्जा मिळते, ऊर्जा. आपण औषधानं बरे होण्यापेक्षा तुम्ही म्हणले ना बाबा गोळी घेतली का, कसं वाटतं मुलांना, पाठीवर हात टाकला की, तसा हा जो भाग आहे भावनेचा, आम्ही भावनेनं सुद्धा जोडले गेलो. आणि आम्हाला तुम्हाला सांगतो 250 ते 300 ज्येष्ठ नागरिक आम्ही सत्कार केला आता, 100+. आम्हाला वाटलं सापडतेत का नाही. 250 ते 300 लोक हे 15 दिवसात सापडले. नांदेडला किती सापडले सांगा मॅडम, कुठे सांगा, साहेबांना सांगा किती सापडले. 100+. आणि 100+ ते बरं का. त्यांच्या घरी जाऊन सन्मान करून फोटो काढून, आणि आमचं जे मासिक आहे त्याच्यामध्ये छापलं. त्यांनाही बरं वाटलं ना फोटो आलेला. आणि ते मासिक नेऊन दिल्यावर तर इतके खुश की माझा फोटो मासिक. आम्हाला त्यांना सुखानं समाधानं जगायचे, बस एवढंच मंत्र आमच्याकडे, बाकी काही नाही. देण्यासारखं आमच्याकडे काही नाही, पण देण्यासारखं सुद्धा बरंच आमच्याकडे काय. एक मराठीत म्हण आहे, आपण काही असं म्हणतो, त्याला बघितलं की मला ताप येतो, पण आम्ही तसं नाही, त्याला बघितलं की आमचा ताप जातो. नमस्कार, मी डॉक्टर निर्मला कोरे, फेस्कॉम महिला समितीची अध्यक्ष आहे आणि निवृत्त प्राचार्य आहे. मी आज आमची ही पत्रकार परिषद 34व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या निमित्ताने लातूर या ठिकाणी होत आहे. या पत्रकार परिषदेमध्ये मी महिलांच्या बाबतीत काही मुद्दे या ठिकाणी मांडू इच्छिते. एकूण फेस्कॉम मध्ये जवळपास 6000 संघ आहेत, पण या 6000 फक्त 500 संघ महिलांचे आहेत. म्हणजे महिलांच्याकडे दुर्लक्ष होत चाललेलं आहे, महिलांना न्याय मिळत नाही असं एकूण चित्र या ठिकाणी आम्हाला दिसतंय. आणि म्हणूनच फेस्कॉमचे नवनिर्वाचित आमचे जे अध्यक्ष आहेत माननीय अण्णासाहेब टेकाळे यांनी असा मनोदय व्यक्त केलेला आहे की या वर्षात कुठल्याही परिस्थितीत महिलांचे संघ वाढले पाहिजेत. आणि त्या दृष्टीने एक महिला संघाचे अध्यक्ष म्हणून मी माझा प्रयत्न करत आहे. आम्ही निश्चितपणे अध्यक्षांच्या उद्दिष्टाप्रत पोहोचण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. ग्रामीण भागात आणि शहरी भागात सुद्धा फक्त मोजक्या महिलांनाच न्याय मिळतो, बाकी ज्या वंचित राहिलेल्या आहेत त्या अजूनही वंचितच आहेत. तेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या दूर करून त्यांनाही या फेस्कॉमच्या प्रवाहात आणून त्यांचं उर्वरित आयुष्य अतिशय आनंदी, निरामय, निरोगी आणि सुखी जावं
यासाठी मी महिला फेस्कॉम समितीचे अध्यक्ष म्हणून प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.